तर नमस्कार मंडळी, मी पल्लवी दिवेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते गार्डन गप्पाच्या आपल्या या नवीन एपिसोडमध्ये. तुम्ही पाहताय की केळीचे इतके छान छान घड आहेत इथे आणि इतकं ग्रीन असं हे गार्डन आहे. तर कुणाचं आहे याची उत्सुकता तुम्हाला देखील लागली आहे ना? तर हे आहे मनीष ताठोड आणि तनुजा ताठोड यांचं हे सुंदर बगीचा आहे. त्यांच्याबरोबर गार्डन गप्पा तर आपण मारणारच आहोत. त्यांनी हे गार्डन कसं काय केलेलं आहे, छान कसं ते याचं जतन करतात हेही आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी नेहमीसारखा एक संदेश. आता तुम्ही पाहताय की उन्हाळा आपला वाढत चाललाय, तर बरेचसे मुके जनावर, कुत्र्याचे पिल्ल झाले, मांजर असो किंवा अजून कोणते मुके जनावर तुमच्या इथे जर का सावली असेल आणि आश्रयाला येत असतील तर त्यांना हकलू नका, त्यांना तिथे बसू द्या, थोड्या वेळ विश्रांती घेऊ द्या. कारण आपल्याकडे तरी घर आहे, पण या मोकाट जनावरांना घर नसल्यामुळे ते तिथे आडोशाला येतात आणि उन्हाची काहिली आता वाढत आहे, तर त्यामुळे त्यांना झोपायला बसायला जागा नाहीये. तर तुमच्या गाड्यांखाली एस्पेशली जेव्हा 4 व्हीलर्स असतील आणि तुम्ही काढत असाल तर एकदा डोकावून नक्की पहा की तुमच्या गाडीखाली कोणतं जनावर बसलेलं नाहीये ना. तर याच विचारांसह गार्डन गप्पाचा हा एपिसोड सुरू करूया. दाखवते आज कोण को कंडक्ट करणार आहे आणि हे गार्डन कसं जतन केलं जातं. आज माझ्या बरोबर हा एपिसोड को कंडक्ट करणार आहेत. भेटा कनिष्क दिवेकर यांना. पहिल्यांदाच आपल्या बरोबर ते जॉईन झालेले आहेत. तर कनिष्क, कसं वाटत आहे गार्डन गप्पामध्ये पहिल्यांदा येऊन? छान वाटतंय. भरपूर वर्ष मी होतो कॅमेऱ्याच्या मागे शूट करताना. आज पहिल्यांदाच येऊन कॅमेऱ्याच्या कॅमेरा पुढे पुढे. आलोय. हो, तर हा एक्सपिरियन्स कसा आहे? छान आहे. छान आहे. तर चला, आज पहिल्यांदाच आम्ही आई आणि मुलाची जोडी आहे तुमच्या सोबत. तर बघूया कनिष्क काय काय प्रश्न विचारतो आणि चला सुरू करू गार्डन गप्पा.
आता बगीचा तर पाहिला, तर बगीच्या व्यतिरिक्त काय करता आपण? बगीच्या व्यतिरिक्त माझं जे आहे मार्केटिंग मध्ये आहे, सीड मार्केटिंग मध्ये बरं. बी बियाणे, बरं. सोयाबीन आहे, गहू आहे, हरभरा याचं मी मार्केटिंग करतो एका कंपनीचं. हो का? हो. आणि बाकी जो वेळ आहे तो माझ्या बगीच्यासाठी आहे. अच्छा. मग तिथला जॉब झाला की इथे? इथे बिलकुल 100%. अच्छा. आणि म्हणजे बाकी काही असा रिस्पॉन्स वगैरे कसा आहे? जसं तुम्ही सीड्स वगैरे देता हा, म्हणता. सीड्स वगैरे तर देतो आम्ही. कोणाला असे फार्मर्सना वगैरे असं नाही, देता? फार्मरला नाही, तर आमचे जे काही वितरक असतात बरं. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये त्या वितरकांमार्फत आम्ही शेतकऱ्यांना तो अच्छा अच्छा बियाणं विकतो, अच्छा अच्छा. डिस्ट्रीब्यूट करतो. डिस्ट्रीब्यूट करतो आम्ही ते. आणि याचं जे आहे इथे आलं की मग याच्यातच बिझी होऊन जातो, एवढं बिझी होऊन जातं की आमच्या मॅडम म्हणतात आता बस झालं, अरे जेवण तरी करा. जेवण करा, अच्छा. आंघोळ नाही करत, दिवसभर याच्या मागे असतात. अच्छा. जर माळी येतात ना आमचे आजोबा, त्या दिवशी तर बसते 9:30ला आले की हे त्यांच्या सोबत असतात संध्याकाळी 5:30 वाजे. आणि ताई तुम्ही काय करता? माझं बुटीक आहे जवाहरनगर चौकामध्ये, काइट्स बुटीक म्हणून. मी ते चालवते मागच्या जवळपास 14-15 वर्षापासून. हो. मी आपल्या लिटिल ग्रीन्स मध्ये ताई नेहमीच असतात हो. आणि छान छान प्रोडक्ट्स घेऊन येतात त्यामुळे तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर नक्की. आणि खूप सारे ऑफर्सही असतात, हो, खूप हे सारे. महत्वाचं आहे. नमस्कार काका. नमस्कार. मला तुम्ही सांगा की इकडे तुम्ही माती कुठल्या प्रकारची वापरली? माती ही आपली काळी माती आहे, जी शेतात असते ना आपली, अच्छा, याची अच्छा. चांगली छानून, चांगली गाळून वगैरे त्याच्यामध्ये शेणखत असे वगैरे टाकून थोडीशी रेती, गाळाची माती असं टाकून मी याच्यात यूज केलेली आहे. तुम्ही काही असं काही रेशो वगैरे करता तसे माती बनवताना की इतकं पर्सेंट शेणखत की फक्त असं? नाही, ते अनुभव चांगला आहे याच्यातला, त्यामुळे कसं की माती भुसभुशीत झाली पाहिजे. अच्छा अच्छा. माती जेवढी भुसभुशीत राहील तेवढं त्याच्यामध्ये चांगलं ग्रोथ होईल झाडांची. म्हणजे फक्त एक्सपिरियन्स Experience वरती आहे. जास्त असं आहे. अच्छा. ही आम्ही जी मेहनत पाहतोय दादा, ही किती वर्षांची पाहतो? हे मी माझ्या वडिलांची देणगी आहे. अरे वा. हो. माझे वडील ऍग्रिकल्चर ऑफिसर, ऑफिसर होते का? बरं. त्यांची जी आवड होती बरं. तीच मी पुढे अरे वा. त्यांनी जे मला बाळकडू दिले अच्छा. त्यांच्या याच्यामधूनच मी पुढे वा, गेलो. म्हणजे त्यांचा आशीर्वाद तुमच्यावरती आशीर्वाद असेलच असेल. हा. नक्की की तुम्ही हे पुढे चालवलं, तेही हा. महत्वाचं आहे. हो. त्यांचं ऑफिस असायचं सोमवार ते शनिवार, अच्छा पण रविवारी ते पूर्ण वेळ बगीचाला द्यायचे. अच्छा. हा, पूर्ण. म्हणजे सकाळी 9 वाजता नाश्ता झाला की त्याच्या आधीच ते 7:30ला सुरू होऊन जाईल. अरे वा. हा. ती आवड म्हणजे म्हणजे जेवणाच्या खूप लागते. वेळेला पण आई बोलवायची त्यांना, अहो घरात अच्छा. या ना, ऊन झालं आता, बस झालं, किती काम करणार. मग ते तेव्हा यायचे. आणि मग संध्याकाळी मग 5 वाजता परत आणखीन एक चक्कर मारायचे अरे वा. बगीचा. खूपच आवड होती त्यांना. दिसतच आहे. हो, खूप मस्त. पहिले तर गुलाबाची झाडे खूप होते, हो, सांगा काय खूप दादा. म्हणजे खूपच छान. की मध्ये कोणी माणूस बसला ना तर गेटच्या बाहेरून कोणाला दिसायचं नाही आतमध्ये कोणी अरे बसले. बापरे. इतकं म्हणजे जाता इथे येताना या लोकं एरियामध्ये बघायचे. गुलाबवाले तातोड हो का? म्हणूनच ओळखत होते. अच्छा. हा, मला पोस्टमन पण गुलाबवाले कार्ड- तातोड म्हणून अच्छा. हा, ऍड्रेस लिहायची गरज नाही. गुलाबवाले तातोड पण लिहून पाठवलं तरी ते इथे येऊन आम्हाला जायचं. पोस्टाने अच्छा. पत्र येऊन जायचं हो. गुलाबवाले. अच्छा. अरे वा. तर ही पण आयडेंटिटी व्हायला काय हरकत आहे नाही का मंडळी? म्हणजे बऱ्याचदा असं असतं की तुमच्या घरी कोणतं झाड आहे का यावरही तुमची ओळख होऊ शकते. बरं, जसं तुमच्या गार्डन मध्ये एखादं मोठं झाड आहे, समजा आंब्याचं आहे वगैरे, तर लक्षात खून ठेवायला खूप सोपी जाते इतरांना. तर ह्यांचं नाव होतं गुलाबवाले तातोड. तर दादा, इतकं सुंदर गार्डन आहे तुमचं. तर आपल्या इथले सगळेच ऋतू खूप तीव्र आहेत. हो. उन्हाळा घ्या, उन्हाळा जास्त पावसाळा घ्या की हिवाळा घ्या. मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या ह्या बगीचेची देखभाल कशी करता? काय काळजी घेता? बरेच वेळा काय होतं की पावसाळा खूप जोरात होतो. हो. आणि ज्या कॅऱ्या मी इथे तयार केलेल्या आहेत त्या कॅऱ्यांमध्ये पाण्याचं फार म्हणजे साठवण जास्त होतं. ते पाणी काढायचं जास्तीत जास्त प्रयत्न करतो, जेणेकरून ते झाडं जे आहेत ते जळाले नाहीत. जळले नाही. त्याच्या काळात जास्त जर पाणी झालं की ते पिवळे पडतात हो, झाडं. हो. त्यामुळे त्यातलं पाणी काढायचं मी जास्तीत जास्त प्रयत्न अच्छा. करतो. मग कशाने काढता? असं पंपने? पंपनी वगैरे नाही, असं आपलं अच्छा. मॅन्युअली. जसं ते सुटेबल असतं अच्छा. त्याच्याने. म्हणजे खूप मेहनत तुमची नाही, असं लागते हा, याच्यात. मेहनत घ्यावी लागते. आणि त्याच्यामध्ये माती पण चांगली 3-3 फूट आम्ही खोल टाकलेली आहे, बरं. त्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होता त्याच्यामध्ये. इथे कारण मी पाहते की छान कर्दळी वनच इथे तयार केलंय कर्दळी तुम्ही. वन. किती कर्दळी आहेत आपल्या इथे? इथे प्रकार आहे माझ्याकडे 4 कलरची कर्दळी आहेत. 4 प्रकारची कर्दळी आहे. पण इथे गुलाब लावलेले आहेत. बरं. आपल्या इथे गुलाब जास्त टिकत नाही, हो. म्हणजे ते खूप करावी लागते. म्हणजे कर्दळी देखभाल खूप जास्त करावी लागते. हा. मग कर्दळी लागायला सोपी आहे का? कर्दळी लागायला एकदम सोपी आहे, मल्टीप्लाय होतात. अच्छा. म्हणजे आपोआपच येत राहते. हा, फक्त त्याचे जर पानं जर खराब झाले तर कटिंग करायला बरं. कटिंग त्याला दिल्याचं तरी त्याला नवीन शूट्स येणं चालू होतात. ते हिरवं लश ग्रीन दिसतं. हा. पूर्ण बगीचा जो आहे
एकदम लश ग्रीन दिसतो. तर मंडळी हे तुम्ही करू शकता की असं कर्दळी लावा. कर्दळी आपल्या इथलीच आहे, म्हणजे भारतीय वंशातच हे एक झाड आहे आणि छान वाढतं आणि पटकन वाढतं. देखभाल करायलाही सोपं आहे आणि जास्त तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तर अशा वेगवेगळ्या रंगाच्या कर्दळी तुम्ही तुमच्या गार्डन मध्येही लावून नक्कीच करू शकता. बरं दादा, मला हे सांगा की असे हे जे तुमच्या इथले झाड आहेत त्याच्यावर एखादा प्लांट प्रॉब्लेम प्रामुख्याने बघायला मिळाला का, की हा सतत येतो? येतो ना, मर येतो, नंतर करपा येतो. मग त्यावेळेस काय करतो मी, त्याला तेवढं झाड आहे ते कट करून टाकायचं. एक तर त्याला त्याच्या हिशोबाने म्हणून त्याच्यावरती फवारा. फवारा म्हणजे जसं जे जे रोग येईल त्यानुसार तुमच्याकडे त्याच्यावर जालीम उपाय आहे. आहे. अच्छा, चला. तुम्ही सांगा की इकडे पाण्याची व्यवस्था कशी आहे? तुम्ही कधी देतात, कितीदा देतात दिवसात? पाण्याची बघा, याच्यामध्ये माती एकदम माती असे शेवटचा जो पापुद्रा जो असं वाटला की सुकलेला आहे, अच्छा ते पाहूनच मी पाण्याची व्यवस्था करत असतो. अच्छा. म्हणजे जसं हवा हे वातावरण आहे, हा. हवामान आहे हा, हा. किंवा मौसम कसा आहे त्या हिशोबाने पाणी व्यवस्था करतो. उन्हाळ्यामध्ये त्याला तिसऱ्या चौथ्या दिवशी पाणी द्यावं लागतं. अच्छा हिवाळ्यामध्ये 5, 7, 8 दिवसांनी पाणी देत असतो. अच्छा. म्हणजे तुम्ही पाहून जास्त केलं पाणी, पाण्याचे हा, जास्त कसं असतं. अच्छा अच्छा. जास्त पाणी देणंही चांगलं नाही. बरोबर. पावसाळ्यात वगैरे गरज नसेल पण? पावसाळ्यात गरज नाही, पावसाळ्यात तर काही गरजच नाही पडत. बरं. पावसाळ्यात काही गरज नाही पडत. उन्हाळ्यात 3 दिवसात एकदा पावसाळ्यात? 3-4 दिवसांनी 3 दिवसांनी देतो आम्ही. अच्छा ठीक आहे. असं जेवढं पाहिजे तेवढंच देतो, जास्त असं. हम्म. आणि मला सांगा, तुम्ही तुमच्या इकडे सूर्यप्रकाशाची कशी व्यवस्था? चांगली व्यवस्था आहे. सूर्यप्रकाश चांगला असल्यामुळे प्लांटची ग्रोथ आहे ती चांगली होत असते. अच्छा हो, प्लांटची ग्रोथ चांगली होत असते. सूर्यप्रकाश चांगला पडतात. अच्छा. उन्हाळ्यात भरपूर त्रास होत असेल सूर्याच्या? नाही, मग सूर्याचा जर त्रास झाला असेल किरणाचा, मग आम्ही याच्यावर हे नेटची व्यवस्था केलेली आहे. ते मंडप टाकलेला आहे ना, अच्छा अच्छा. पुन्हा याच्यावरती नेट येते. अच्छा ग्रीन नेट येते त्याच्यावर. नेटमुळे काय होते की प्लांट चांगले राहतात. बरोबर. इतके मोठे मोठे असे केळीचे घड आहे, त्याच्यासाठी तुम्ही कुठल्या प्रकारची इकडे खत वापरता? साधं आपलं शेणखत आहे बस, दुसरं काहीच नाही. दुसरं काही नाही? दुसरं काही नाही, शेणखताचं शिवाय दुसरं काहीच नाही. काहीच नाही टाकत? कोणतंही औषध नाही, कोणतंही फर्टिलायझर नाही, रासायनिक खत नाही. अच्छा. फक्त शुद्ध आहे. त्याने पण पहा किती हा, होतं. मणी चांगले होतात, त्याचे घड मोठे दिसतात, हम्म. खायला चांगलं होतं. आणि तुम्ही सांगा, कीटकनाशक वगैरे कुठे टाकतात? नाही, कीटकनाशक नाही. केळीला तर कीटकनाशक वगैरे मी देत नाही. अच्छा फक्त बाकीचे जे काही सिजनल प्लांट्स आहेत, अच्छा त्यांना जसा रोग येतील त्या हिशोबाने मी त्याचा औषध करतो. अच्छा. फवारा वगैरे देतो. केळीला गरज नाही पडत काय? केळीला काही गरज नाही. मला तर आजपर्यंत घरी गरजच नाही पडली. अच्छा अच्छा. बरं. इतर याच्यावर तुम्ही म्हटलं की कीटकनाशक टाकतं, त्याचे काही उदाहरण काही असतील? हा, आहेत. जसं आता जे सीझनल प्लांट्स आहेत त्याच्यावरती मावा येतो. अच्छा. मावा, तुडतुडे, त्याच्यावरती जर आलं तर त्याच्यावरती बरेचसे प्रकारचे औषधं आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जसं इमिडाक्लोप्रिड आहे, क्लोरोपायरिफॉस आहे, अच्छा अच्छा ऍसिपेट आहे, ऍसाटाप आहे. अच्छा अच्छा. हे या प्रकारचे मी औषधं त्याच्यावर वापरत असतो. अच्छा. हा. तुम्ही म्हणजे असं डॉक्टर सारखं आहे, असं जे त्याच्यावर आहे हा, त्याच्यावर डॉक्टर नाही आहे, उपचार करता. मी त्या फील्ड मधला आहे. अच्छा. थोडी माहिती आहे त्याच्यातली. अच्छा अच्छा. आपल्या या बागेत कोणत्या प्लांटला मनाई असं आहे का की हे झाड माझ्याकडे चालत नाही? नाही, असं काही नाही. कारण मला जी आवड आहे, आता कर्दळीमध्ये मला जास्त आवड आहे. नंतर इंडोर प्लांट मध्ये काही, आउटर प्लांट मध्ये ॲग्लोनिमा म्हणून आहे. लोकांना त्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे. पण ते एकदम जो ॲग्लोनिमा जी आहे ते एकदम हाय क्वालिटीची आहे. त्याच्यामध्ये खर्च जास्त आहे. आणि हे कसं आहे, आपण इथे देशी देशी कधी चांगले. देशी चांगलं बघायला हिरवगार दिसतो. कोणालाही आलं की एकदम प्रसन्न वाटतं आल्यावर. अगदी अगदी. महत्वाचं कसं आहे की तुम्ही जरी आलं आपल्या घरी, त्याला प्रसन्न दिसलं पाहिजे, हिरवगार दिसलं पाहिजे. आणि आपल्या इथले झाड असल्यामुळे पक्षी खूप येतात. पक्षी माझ्या इथे पक्षी तुम्हाला सकाळी खूप पक्षी दिसते, चिमण्या मग जास्त त्यांनी दिसते. जाग येते का हा, तुम्हाला? त्यांनी जाग येते व्यवस्थित आणि चहल राहते गार्डन मध्ये. ते महत्वाचं आहे हा, जास्त. ते महत्वाचं. की पक्ष्यांना आजकाल घर मिळणं खूप अवघड झालंय आणि असे जेव्हा बगीचे असतात जिथे त्यांच्यासाठी खास संवर्धनाची सोय असते ना, तर पक्षी तिथे आपलं घरटे करतात. आता मी 2-3 ठिकाणी घरटी पाहिली, तुम्हालाही दाखवेन, आपण शूट केलेलंच आहे त्याचं. पक्ष्यांची घरटी इथे आहे. हो. बरं, ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला काय खास वाटतं तुमच्या बागेचं वैशिष्ट्य, की हे फक्त माझ्या बागेत मला आवडतं असं? मला असं काही नाही, मला आवडतं बस. अच्छा. माझ्या पुरती माझी बाग आहे. घरची आहे. मला आवडतं ते आनंद मिळतो. त्याच्यामध्ये म्हणजे हेच सगळं खास आहे. हेच खास आहे. अच्छा.
तर तुम्हाला ज्याच्यात आनंद असतो मिळत ना, तर त्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. तर नक्कीच एखादी बाग नाही किंवा 2-4 कुंड्यांमध्ये 2-4 झाडं तरी लावून बघा. नक्कीच ते तुम्हाला आनंद देतील. कारण देणं हेच निसर्गाला माहिती आहे. आपल्याकडून काय घेतो ह्यामध्ये काही नाही. आपण काय देऊ शकतो ते निसर्गाला जास्त माहित आहे. तर त्याचा हा गुण घ्यायला काही हरकत नाही. तेव्हा सांगा, तुमचे गार्डन मध्ये तुमच्या मते असं कुठलं झाड होतं जे वाढायला तुम्हाला खूप असं अवघड होतं आणि कुठलं होतं जे खूप सोपं बघा वाढलं? मार्केटमध्ये बरेचसे प्रकारचे झाडं अवेलेबल आहेत. हम्म. आपल्या इथे कोणते चांगले टिकू शकतात त्यानुसार आपल्याला ती सिलेक्शन करावं लागतं. हम्म. जसं आता माझ्याकडे गुलाब होता, पण गुलाब आपल्या इथे लवकर खराब होतो. हम्म. त्याची खूप केअर करावी लागते. हम्म. त्यामुळे जे आपले जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जसे सीजनल प्लांट्स आहेत, इंडोर प्लांट्स आहेत, जे साधे साधे आपले जे तकतील तेच झाड आपण लावायला पाहिजे. अच्छा. जसं काही असं आता त्याच्यामध्ये आता बघा माझ्या इथे सगळंच मिक्स आहे. हा. इथे सगळे झाडं जसे कर्दळी आहे, अच्छा. प्लांट्स मध्ये कर्दळी आहे, नंतर काही पेरू ठेवलेलं आहे, काही वेगळे वेगळे काही प्लांट्स ठेवलेले आहेत. अच्छा. अच्छा. म्हणजे जे बेसिकली इथले जे आहेत खूप असे जे आपल्या इथे व्यवस्थित म्हणजे राहतील असेच मी ठेवले. अच्छा, select रिजनल केले. जे आहे ते सोप्याने बस वाढतात. बस 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 जे जे मेंटेन करायला सोपे जातील. बरोबर आहे. जे गुलाब वगैरे ते गुलाबमध्ये त्याला खूप वेळ द्यावा लागतो. त्याच्यात स्प्रेइंग करावी लागते, हम्म. त्याला फर्टिलायझर द्यावा लागतो, वेळेवर पाणी खत वगैरे सगळं करावं लागतं. दादा, आपल्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल की त्यांनी जर समजा बगीचा सुरुवात करायची आहे, तर कशी करावी, किंवा एखादी टिप काय द्याल तुम्ही की ही माझ्याकडनं हे मी पाहिलेलं आहे आणि हे असं तुम्ही करू शकता? तुम्हाला जर सल्ला लागला कशी झाडं लावायची, तुम्हाला कोणत्या प्रकारची आवड आहे हा. आणि तुम्ही कसं कितीपर्यंत अफोर्ड करू शकता, अच्छा. त्यानुसार मी त्यांना सल्ला देईल, त्यांना मदत करतो. अच्छा. तर कुणाला जर लागलं तर दादांशी संपर्क साधा, ते तुम्हाला मदत करायला तयार आहे. कोणत्या प्रकारची झाडं लावते, तुम्हाला कसे पाहिजे हे, बरं. तुमची जागा कशी आहे, तुम्हाला लँडस्केपिंग पण करून देऊ शकतो मी. प्लांट्सला कसे कसे खत द्यायचे, त्याचं प्रमाण काय प्रमाण आहे? कसं द्यायचं ते त्यांना सगळं सांगू शकतो. अरे वा, हे तर फारच छान झालं. म्हणजे आमचे दर्शक फार विचारायचे मला की कोणी असेल तर सांगा. बिलकुल तर बिलकुल. नक्की तुम्ही दादांशी संपर्क साधू शकता. नंबर पाहिजे असेल तर DM करा, मी पाठवून देईन नंबर. हो काकू, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. तुमचे पण धन्यवाद. ते पण धन्यवाद हा. आमची दखल घेतल्याबद्दल. आणि मी सगळ्यांना सजेस्ट करू शकतो की बुवा थोडा वेळ तरी बगीच्यासाठी द्या, झाडांसाठी द्या, चिमण्यांसाठी द्या, चांगलं राहील. एक वेगळं सुख असते ह्या सुख गोष्टीमध्ये. असते आणि एक आत्मीयता मिळते, एक आनंद मिळतो.